इश्क तेरा ले डूबा है, इश्क तेरा ले. अरे आपला प्रो ड्रायव्हर सूरज वांगणीमध्ये आम्ही थांबलो. सूरज छान गाडी झालं. सूरज डिमोटिवेटेड होऊ नको, ओके. तू आज ब्लॉग मध्ये जास्त दिसणार आहे. अलिबागच्या हद्दीत आलोय आम्ही. मला वाटतंय 6:15 निघालो होतो. 3 तासाच्या अथक प्रवासानंतर आम्ही कणकुटकर हॉटेलचं लोकेशन दिलंय आपण. सो ट्रॅकवरच आहे, आपल्याला डायरेक्ट तिकडेच जायचं आहे. सचिनचे रिॲक्शन्स बघा. सचिनची गाडी चालवते मजाक आपल्या जागेवर असतो. जीवन सर्वात महत्व मौल्यवान गोष्ट मस्ती नसते करायची गाडी मस्ती. पुन्हा एकदा वन्स मोर. जान नाही सस्ती. 15चे नाशिक आहेत. अच्छा येस. नाशिक 15 MH15 नाशिक. एवढा स्लो चालवत आहे सचिन. प्रो ड्रायव्हर आहे सचिन. बरोबर योग्य ठिकाणी स्लो गाडी चालवतो, जिथे खरंच स्लो चालवलं पाहिजे. त्याचं एक मोठं मिशन असतो प्रत्येक. रेस लावल्यावर प्रो ड्रायव्हर आहे ओके. तर अशा प्रकारे आम्ही प्रो ड्रायव्हरला बसून एक नूब ड्रायव्हरला बसवलंय, ज्याच्याकडे कायद्याने त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे. माझ्याकडे कायद्याने आणि प्रो ड्रायव्हरची गरज होती, त्यामुळे प्रो ड्रायव्हर नूब ड्रायव्हर. अलिबागच्या जवळ आलोय आपण. एक 4-5 किलोमीटर मागे अलिबागच्या बीचच्या. पण आता आपल्याला एक 100 मीटर नंतर लेफ्ट घ्यायचं, कारण आपण पहिले जाणार आहे रेवदंडा फोर्ट आणि कणकोटकर हॉटेल फेमस आहे, तिकडे जाणार आहे. हो तेच. पण लास्ट टाइम आलो होतो, आठवते? हा काय ते फळ पेरू आहे. आंबा आहे. हा आंबा आहे. असं कसं आहे, जरा वेगळं वाटतं ना. बाय पेरू आहे रे सचिन. नाही नाही बाबा, हे कोणतं फळ आहे? हे झाड पेरूच आहे. आमफळ आहे. रामफळ आहे. बरोबर. अच्छा हा बर, रामफळ. नंबर टाक सुरेश. काय टाक ना. हा चलो गायस, तर फायनली आम्ही पहिल्या प्लेसवरती पोचलो आहे, रेवदंडा फोर्ट. इथे आम्ही आमची गाडी पार्क केली आहे आणि आता फोर्टवर फिरणार आहेत. चांगले फोटोज काढू. तर खूप छान प्रवास झाला आहे.
एक अराऊंड आम्ही 6:15 निघालो होतो. आता 10:40 झाले आहेत आणि थोडी भूक लागली आहे. पण आधी आम्ही फोर्टवरती फिरून येऊ, तिथे फोटोज काढू आणि नंतर मग आम्ही जेवायला जाऊ. चलो गाईज, तर फायनली कनगोटकर हॉटेलला आपण पोहोचलो आहे. हे बघा कनगोटकर खानावळ, ते सुंदर असं जेवण मिळतं आणि आता आपण ते जेवणार आहोत. थोड्या वेळातच तुम्हाला व्हिडिओ पोचेल. चला. सूरजचा चेहरा दाखवतो. सूरज, तुझे पण डिश येते, टेन्शन न घेऊ. हॅलो गायस, तर जेवून झालंय आमचं कनगोटकर फेमस हॉटेल. आम्ही बघा, माझे मित्र पोटभर जेवलेत आणि मस्तपैकी आता विश्रांती घेतात आहे. आधी सचिनकडे जाऊ. सचिन, कसं वाटलं एवढ्या वर्षांनंतर पुन्हा आपण कनगोटकरकडे? तशीच टेस्ट आहे जशी मी वर्षांपूर्वी खाल्ली होती. अच्छा व्हेज नॉन व्हेज. अच्छा, मग व्ह्युअर्सला तू काय सांगशील जर अलिबागमध्ये आलं? सांगेल संयम असेल जेवण येण्यापर्यंतचा तर सर्वात बेस्ट हॉटेलच आहे. अच्छा, थोडा टाइम लागतो कारण की चांगल्या गोष्टींसाठी टाइमच लागतो. ओके, याच नोटवरती आपण सूरजकडे. सूरज फर्स्ट टाइम आला होता अलिबाग. एक्सपिरियन्स झाला माझा आणि जेवण मस्त होतं. अच्छा, एक्सपिरियन्स वगैरे झाला. ओके ओके ओके. आणि व्हॅल्यू फॉर मनी आहे ना? व्हॅल्यू फॉर बिल पण खूप मस्त छोटासा आला, पण छान जेवण झालं. वगैरे मध्ये पण हो, अफोर्ड करू शकतो माणूस. तेच तर ओव्हरऑल छान होतं जेवण. मला पण छान तेच मला पण पर्सनली सांगायचं झालं तर जेवण खूप आवडलं आणि मस्त होतं जेवण. आता आम्ही निघालो आहोत. जेवण झालंय आमचं. माझं पर्सनल मत सांगायचं झालं तर कधी पण अलिबागमध्ये आला तर इथे जेवायला या. घरगुती जेवण जेवाल तर शरीरासाठी पण चांगले राहील. त्यानंतर मग बीच वगैरे फिरले पाहिजे. तर आता आम्ही हे जेवण जेवल्यानंतर आम्ही थोड्या वेळात निघणार आहेत. आता नागाव बीचचा प्लॅन झाला तर आम्ही तिथे गेल्यावर भेटूया. बाय बाय. आपलं नागावमध्ये आम्ही गाडी टाकत आहेत. फायनली नागाव. अरे इथे, अच्छा इथे आलो होतो असं नाही, त्या दुसऱ्या बेसला गेलो असं वाटतं इथे. हो, आपण इकडे ना. हा, त्याच्या बाजूला होतो ना. चला पोचूया आपण. इथे सावली वाढणार आहे तर आम्ही गाडी लावतो. तिकडे पुढे पण आहे सचिन, तेव्हा तुम्ही चप्पल कुठे काढली? हो, चालू आहे ना. हाऊस द जोश. आज आमच्या ट्रिप मध्ये जिंदगी ना मिलेगी दोबारा मधला अभय देओल माहिती आहे तुम्हाला? हा झालाय अभय देओल. हॅलो मित्रांनो, तर आम्ही पोहोचलोय नागाव बीचवर. 2 मित्र माझ्यासोबत. बोलतो की मला भीती वाटते. सुरत, चल जायचं आतमध्ये आपल्याला. विचार कर बघ, त्या 3 पोरी जर डुबायला आल्या असतं, मी वाचवायला गेलो असतो. झाला बीचवरचा सुंदर असा व्ह्यू.
ओके सचिन तुला तुला फोटोज काढायचे का एखाद दोन काढायचं अजून कॅन्डिडेट मध्ये जे मजा आहे ते मजा तू जा आधी तुझे काढतो आणि मग अशी चालली आहे आमची फोटोग्राफी स्टँडचा वापर करून मित्रांसोबत. हा सेंटरला ये थोडा इकडे ये. हा अजून थोडा इकडे. ओके माझ्याकडून आईस्क्रीम बोला आता अजून पण विचार करा. जो पण 100 मीटर रनिंग हे वरती ते निघेल. 1 मिनिट. हा चालेल. अबे बरोबर तर बोललो. एकदम दोघं टाइम टू टाइम पडलो तर एकदम बेस्ट. चलो गाईज तर फायनली नागाव बीच फिरून झाला आहे आणि आता आम्ही अलिबाग बीचकडे जाणार आहोत. दमले आहेत तिघेजण पण. थोडं पाणी पिऊ काहीतरी कोल्ड्रिंक घेऊ आणि मग अलिबाग बीचकडे. चलो बाय बाय. सूरज उभा राहा. अबे उभा तर राहा ना. काय मित्र सोचे बा. आयकॉनिक चोच. अशा गाड्या वगैरे इथे तुम्हाला चालवायला मिळतील. उंटावर सुद्धा तुम्हाला बसता येईल. हा खूपच एकदम. तर इथे तुम्ही आलात तर उंटावरती तुम्हाला बसता येईल. असंच तुम्हाला त्या गाड्यांवरती पण 150-200 रुपयामध्ये बसू शकता. डिपेंड ऑन यू. तुम्हाला शूटिंग सपन बूंद बूंद नैनों को मूंद मूंद कैसे मैं चलूं देख ना सकूं अनजान रास्ते. गूंजा सा है कोई एक तारा गूंजा सा है कोई एक तारा. लो मित्रांनो सचिन असं तो कसला फोटो या तर असं थांब असा एक फोटो काढू आपण. तुझ्या फोनमध्ये काढू. 1 मिनिट. ठीक आहे रे. सूरजची कलाकृती चालू आहे. तत्पूर्वी मी तुम्हाला आधीच्या कलाकृती जिंदगी ना मिलेगी दोबारा, सचिन, सूरज, विलास आणि इथे आहे फ्रेंड्स. सुंदर व्ह्यू आणि सूरजने त्याचं नाव कंप्लीट केलं आहे. सूरज नाव कंप्लीट. जेव्हा आता काय वाटतं सूरज ऑल ओव्हर ट्रिप तर झाली आहे पूर्ण. आता फायनल आता तुम्ही तुमचं एंडचा रिव्ह्यू दिला पाहिजे सूरज. सचिन हा एवढा सुंदर समोर व्ह्यू आहे आणि आम्ही अलिबागच्या डेस्टिनेशनवर एंड करत आहोत आमच्या या ट्रिपचा. आणि या बीचवर जरा बीच छोटा आहे पण आमच्या आठवणी खूप चांगल्या आहेत. आम्ही पहिले आलो होतो त्यापेक्षा या ट्रिपमध्ये स्पेशल आम्ही एक नव्या गाडीने आलो आणि ती गाडी चालवायला खूप मजा आली. आणि आम्ही ज्या ठिकाणी खायला गेलो तिथे सर्व पदार्थ चविष्ट होते. त्यामुळे असं वाटलंच नाही की आम्ही खूप हेवी ट्रिप आमची झाली. आणि आता एवढ्याशा ट्रिपवर आम्ही घरी जाणार. या खरा एक्सपिरियन्स सांग. म्हणजे खरं म्हणजे मजा आली पूर्णपणे ट्रिप. अच्छा. एवढे पण बीचेस वगैरे फिरलो. त्या जेवण कसं वाटलं दुपारचं? जेवण वगैरे खूप भारी होतं. सुंदर. अच्छा. आणि ड्राईव्ह फर्स्ट टाइम तू अलिबागला घेऊन आलास ना गाडी? मस्त वाटलं. ड्राईव्ह करायला पण मस्त रोड. सो मग नेक्स्ट ट्रिप कधी करायची आणि कोणती करायची नेक्स्ट ट्रिप? पॉसिबिलिटी गोवा वगैरे. गोवा करायची नेक्स्ट ट्रिप. ओके सचिन
ड्रायव्हर वी हॅव ऑल्सो अ गुड ड्रायव्हर. एक्सपिरियन्स जायचा आहे, पण तरी मी माझा एक्सपिरियन्स सांगेल तर दिवसभरात सकाळी आम्ही एक 6-6:30च्या दरम्यान निघालो होतो. खूप होणार की नाही अशी ट्रिप होती आमची काल संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत. पण फायनली आमची रात्री ट्रिप झाली फिक्स आणि सकाळी 6-6:30ला निघालो. प्रवास छान झाला. प्लस त्यानंतर चालू आहे ना त्यानंतर मग आम्ही खास करून कणगुटकर हॉटेलला जेवलो. ते खूप सुंदर डिश होती तिथले. टेस्ट पण खूप छान होती. त्याबरोबर रेवदंडा फोर्ट फिरलो, तो पण खूप छान आवडला आम्हाला. त्यानंतर नागाव बीचला पण गेलो, तो बीच पण खूप छान होता, शांत होता. ज्यांना खूप शांतता आवडते तर ते नागाव बीचला जाऊ शकतात. आणि त्यानंतर आता एक 4-4:30च्या दरम्यान आम्ही इथे अलिबाग बीचला आहोत. अलिबाग बीच पण सुंदर आहेत, तर तुम्ही कधी पण नेक्स्ट टाईम अलिबागचा प्लॅन करत असाल तर नक्कीच इथे या, तुम्हालाही आवडेल. असंच फ्रेंड्सबरोबर ट्रिप करायला या आणि एन्जॉय युअर लाईफ. बाय बाय गाईज. नाईस. ओके, बॅक